नशा पहला नया प्यार है नया इंतजार अपना तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भावांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपल्याबद्दल खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपलं अलाइन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे आणि आपलं जे काय अलाइन मशीन आहे ते ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेसिंग होती बघू शकता, प्रोजेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। शेक इफेक्ट आणि बीटमार्क दिसेल तिथं त्याला वरती बीटमार्क आहे वरती क्लिक करून घ्यायचं आणि ओपन करून घ्यायचं। तर भावांनो, ओपन झाल्यानंतर भावांनो इथं आपल्याला आपला किंवा तुमच्या मॉडेलचा कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता। तर चला सिम्पली मी मॉडेलचा फोटो घेतो, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आणि अशा प्रकारे मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। तुम्ही कोणाचा पण लावू शकता। एवढं झाल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन गेल्यानंतर भावांनो इथं बघू शकता मंदातून एक बीट दिलेली आहे, त्याला कट करून घ्यायचं। मंदातून सिम्पली अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि फोटोला असं धरून ठेवायचं आणि खालती होळून घ्यायचं, लेअरच्या खालती होळून घ्यायचं। याला पण असं धरून ठेवायचं आणि खालती होळून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भावांनो जो काय हा इफेक्ट दिसतो ब्लॅकवाला, याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो का आता आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला इथं पेस्ट करायचं। तर पेस्ट कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन ते पेस्ट इफेक्ट नाव दिसतो पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो एवढं झाल्यानंतर बघू शकते की ब्लॅकवाला इफेक्ट आपला पेस्ट झालेला आहे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं आणि बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो परत आपलं शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भावांनो जो काही दुसरा इफेक्ट आहे याला पण कॉपी करून घ्यायचं। कॉपी कसं करायचं, सिम्पल तसंच आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट दिसतो, सिम्पली कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपला बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भावांनो जो का आपण दुसरा इफेक्ट कॉपी केला तर दुसऱ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट नाव दिसतं पेस्ट करून घ्यायचं। तर भावांनो बघू शकते की दोन्ही पण इफेक्ट आपले लागून गेलेले आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो जे काय आपण बॉर्डर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि ते बॉर्डर इथं लावून घ्यायचं आहे। तर सिम्पल ते बॉर्डर लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं आहे। तर भावांनो अशा प्रकारे जे काय आपलं बॉर्डर असेल ते घेऊन यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं। तर बघू शकता भावांनो जे काय आपलं इफेक्ट वगैरे जे काही तुमचा लोगो असेल ते पण लावून घ्यायचं, इफेक्ट वगैरे सर्व लागलेलं आहे। एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं, जेवढं पण HD हवं असेल तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर भावांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।